आज परत एकदा तुमचा भाऊ गाडीला जाऊन धडकला होता. चला तर मग स्टार्टिंग स्टार्ट करूया. एक आठवड्याभराचा गॅप घेऊन परत एकदा आपण ब्लॉगिंग चालू केली. ते म्हणून तुमच्या सगळ्यांची स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. सॉरी बहुतेक रात्री झाड पालालाही झालेला दिसतोय म्हणताना जरा घ्या समजून. रोजच्या प्रमाणे आपण साहेब घेऊन निघालेलो दुटीवर आणि डोळ्याला जरा गॉगल घालावं म्हणलं आणि गॉगल घातल्यावर नाही झालं कांड. भाई मुझे माफ कर दो. काय विषय नाही. सोन्या पाटलानं आजपर्यंत लय गाड्या चालवल्या आहेत त्यामुळे काही विषय नाही. आता कुठल्या गाड्या चालवल्यात ते म्हणू नका म्हणजे झालं. फायनली खारघर मधनं आपला अजून एक पिकअप पॉईंट होता ते घेऊन आपण डायरेक्ट इथं पोहोचलो कंपनीत 5 बेस बनवून घेतला ना बहादर चालला होता नाश्ता करायला. आणि आठवडाभर ब्लॉग न टाकायचं कारण म्हणजे आपला झालता ब्रेकअप. आता तुम्ही म्हणसाला ब्रेकअप कसं, मी एका स्टँडवर उभारलो होतो, माझ्याकडे पोरगी बघत होती आणि ती माझ्याकडे बघता होता दुसऱ्या पोराकडे बघितली. असं दे म्हणून तुमच्या भावानं त्यातनं बी एका आठवड्यानं मूव ऑन केलं आणि जाता जाता बघा आपलं पायातलं पायतान तुटलं. आयला देवाला म्हणलं दुनियेत एवढ्या आहेत, फक्त देवाला माझीच दिसते आणि माझीच आवडत्या. जाऊ दे म्हणलं आता देव आहे, देवाच्या मर्जीने काय पण करू शकतो. असू दे म्हणलं गाडी धुवून घेतली पहिला. परत निघालो तो सीएनजी भरायला बघा. ह्यो भाऊ कुठं बसला होता बघा, ह्याला इथं बसल्यावर सेम त्या ह्याच्यावर बसल्या का वाटत असेल, घोड्यावर. हो, विषय कसा आहे माहितीये काय, मराठी भाषा आपल्या नाही जिकडे वळवल तिकडे वळत्या, त्यामुळे तुम्ही जास्त लोड घेऊ नका, मी हाय सांगायला. ते जाऊ दे तिकडं. इथं गाडीची टाकी फुल झाली म्हणलं आता आपली पण टाकी फुल करायला लागते म्हणून आपली पण टाकी फुल करून घेतलो बघा. परत असं आठवलं की बा आपलं पायतान तुटले, 5 रुपये फेविक आणून पायतान चिटकावून तेवढं घेतलो बघा. आता काय आपल्याला काय काम नव्हतं म्हणलं आता डायरेक्ट झोपून टाका. 4 वाजता बघूया. 4 वाजता उठून की नाही असं आवरून निघालेलो बघा, कारण की 4 वाजल्या होत्या आणि घरला पण जायचं टायमिंग झालता आणि घरला जाताना कधी ट्रॅफिक लागलं नाही असं झालंच नाही. असं जे म्हणलं आता नशिबाला आलंय ते आलंय म्हणलं. आता मग काय फायनली सगळ्यांना सोडून मी आलो आपलं घरला पटकन आवरून घेतला आणि मी सुटलो डायरेक्ट आपल्या जिमला. जिम मध्ये आल्या पहिला व्हिडिओ करायला घेतल्यावर आजूबाजूची पोरं माझ्या तोंडाला बघायला लागली. नक्की लागले करायला काय, कारण वर्कआउट कम्प्लीट करून तुम्हाला जरा बॉडी दाखवा म्हणलं. बघा जरा बॉडी कशी झाल्या. असलं YZ ब्लॉग बघण्यासाठी आहे ना भावाला तुमच्या फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या.